आज ते मला म्हणाले की तुला एक सरप्राईज ठिकाणी घेऊन जातो, पण भैया बाहेर गेलेला होता त्यामुळे त्याला येऊपर्यंत आम्ही थांबलो. तोपर्यंत श्राऊ पण झोपी गेली होती. तो आल्यानंतर तिला उठवलं आणि आम्ही निघालो. आता तिचा मूड एकदम छान झालेला होता आणि रस्त्यामध्ये ना बऱ्याचशा डॉल दिसल्या. म्हटलं चला श्राऊसाठी एक मोठी तिच्या एवढी डॉल घेऊयात, पण प्राईज एवढं जास्त सांगितल्या ना की त्याला नाही नाही म्हटलं आणि पुढे निघालो. नाशिक जर सोडलं ना तर सगळीकडे मस्त ऊन पडलेलं होतं. आम्ही चाललो होतो सिन्नर साईडला. त्यांना विचारलं कुठं जायचं ते काही आम्हाला सांगत नव्हते, पण मॅपच्या भरोशावर चाललो. मॅपने हा रस्ता दाखवला का पुढे रस्ता संपून गेला होता. मग करायचं काय, बराच वेळ मॅपवरती शोधलं पण ते मंदिर काही शोधत नव्हतं. मी आणि भैया मात्र त्यांना जाम हसत होतो. मग त्यांनी त्यांच्या फ्रेंडला कॉल केला आणि त्याला रस्ता विचारला. म्हणलं आता फ्रेंडनी जर फसवलं तर करायचं काय. त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा आपण मस्त नाश्ता करूया आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. वातावरण पण एवढं छान झालेलं होतं आणि ह्या वातावरणामध्ये ना गरमागरम नाश्ता कोणताही भेटू तरी पण खायला छानच वाटतो. यानंतर लगेच धो पावसाला पण सुरुवात झाली आणि जसं म्हटलं ना की मित्रांनी फसवलं तर काय करायचं, तसंच काहीसं झालं. मित्रांनी जो रोड सांगितला ना तो रोड पूर्ण चिखलाचा होता. मग काय त्या रोडवर पुढं गेलो. श्राऊ पण थोडीशी झोपायला आली होती कारण की थकली पण भरपूर होती. त्यानंतर सगळीकडं शेती आणि चिखलाचा रस्ता पाहून आता गाडी जाईल का नाही हा मोठा प्रश्न होता. गाडी टेकवत थोडीशी नेली आणि त्यांनी आणलं होतं आम्हाला बुवाजी बाबाच्या समाधी मंदिरामध्ये. तिथं आलो. एकदम मस्त मंदिर होतं. त्यांची समाधीचं दर्शन घेतलं, देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.